नेहमी नेहमी तोच खमण ढोकळा किंवा बेसनाचा ढोकळा खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर दाट तांदळाच्या पिठापासून तयार केलेला ढोकळा आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नमस्कार, मी भूमी की रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत आहे. नेहमी नेहमी नाश्त्यासाठी काय बनवावं हा प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न असतो. तर आज आपण दाट तांदळाच्या पिठापासून ढोकळा बनवणार आहोत. तर ढोकळा कसा बनवायचा, विशेष म्हणजे हा ढोकळा बनवायला अजिबात वेळ लागत नाही. तर चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं मी जवळपास 5 वाट्या तांदळाचा पीठ घेतलेला आहे आणि ही 1 वाटी इथं मी बेसनाचा पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचा पीठ घेतलेला आहे. तर आपल्याला नंतर यामध्ये दही टाकायचं आहे. दही हा थोडा आंबट घ्या आणि त्यामध्ये थोडं मी पाणी टाकून छान घोळून त्याला असं पातळ करून यामध्ये टाकलेलं आहे. नंतर आपल्याला सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अगदी आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ आणि बेसन अशा प्रकारे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं पीठ आणि बेसन अशा प्रकारे मी रात्रोलाच म्हणजे जवळपास 8 ते 10 तासासाठी आपल्याला हा असं भिजत घालून ठेवायचं आहे. जर ढोकळा तुम्हाला सकाळी बनवायचा असेल तर रात्रोला अशा प्रकारे पीठ भिजत घालून ठेवा. तर इथं आज सकाळ झालेली आहे आणि अशा प्रकारे हा पीठ छान असा फसफसलेला आहे आणि फ्लफी पण झालेला आहे आणि याला छान आंबटपणा पण आलेला आहे. चला तर मग इथं आपलं मिश्रण तयार आहे. तर या मिश्रणामध्ये टाकण्यासाठी आपल्याला काही वाटणाची गरज आहे. त्यासाठी इथं मी घेतली आहे मिरची अशा प्रकारे मी जवळपास 15 ते 20 मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसणाच्या पाकळ्या. पीठ भरपूर प्रमाणात असल्यामुळे मी मिरच्या आणि लसणाचं प्रमाण पण जास्तच घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या आणि लसणाचं प्रमाण घेऊ शकता. तर अशा प्रकारे मी एकदा पाणी न टाकता याला फिरवून पुन्हा थोडं पाणी टाकून अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे वाटण तयार केल्यानंतर या पिठामध्ये हे वाटण मिक्स करून घ्यायचं आहे. मिरची आणि लसणाचा फ्लेवर ढोकळ्यामध्ये अतिशय सुंदर लागतो. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे इथं मी सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये आपल्याला अगदी थोड्या प्रमाणात हळद टाकायची आहे आणि वाटण केलेला पाणी उरलेला आहे तो पाणी टाकून मी इथं सर्व मिश्रण एकजीव करत आहे. पाण्याचं प्रमाण अजिबात इथं टाकू नका, कारण जेव्हा आपण मीठ टाकतो तेव्हा पुन्हा हा पीठ थोडा पातळसर होतो. त्यामुळे बिलकुल कमी प्रमाणात इथं पाण्याचं प्रमाण करा. तर अशा प्रकारे इथं मी जवळपास 2 ते 2.5 चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि आपला मिश्रण जवळपास तयारच झालेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी असा सरसरीत मिश्रण तयार झालेलं आहे. आपण जसं इडलीचा पीठ बनवतो त्या प्रकारे आपला इथं बॅटर तयार आहे. नंतर यामध्ये मी 1 वाटी तेल टाकत आहे. तेल टाकल्यामुळे काय होतं, आपला ढोकळा हा असं घशामध्ये दाटल्यासारखं होत नाही आणि खायला पण असं मऊ लुसलुसीत आणि सायंकाळपर्यंत जरी ढोकळा राहिला तरी पण तो अगदी जसाच्या तसा राहतो. त्यामुळे तेल आवर्जून टाका. तर अशा प्रकारे अगदी पीठ असा मस्त सरसरीत तयार झालेला आहे. चला तर मग इथं मी अशा प्रकारे ताटाला थोडं तेल लावून आपण ढोकळा तयार करण्यासाठी असं ताट मी आधीच रेडी करून ठेवलेलं आहे. नंतर आपल्याला एका छोट्या भांड्यामध्ये 2 ते 3 चम्मच आपला ढोकळ्याचा पीठ काढून घ्यायचं. त्यामध्ये जवळपास अर्धा चम्मच किंवा त्यापेक्षा कमी सोडा टाकून त्यावर थोडं पाणी टाकून अशा प्रकारे एकाच डायरेक्शनने आपल्याला हा पीठ कंटिन्यू असं हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून ढोकळा असा आपला छान फुगेल आणि मस्त फ्लफी बनेल. तर तुम्ही बघू शकता अगदी पीठ फ्लफी झालेला आहे, मस्त असा कलर पण चेंज झालेला आहे आणि आपल्याला अशा प्रकारे आधीच ताट तयार करून ठेवल्यामुळे ढोकळा फुगायला पटकन असं तयार होतो. तर इथं मी सर्व मिश्रण यामध्ये टाकून घेत आहे.
तर अशा प्रकारे आपण ढोकळ्याच्या बॅटर यामध्ये टाकून तिथं मी थोडं असं बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घेत आहे. आणि अगदी आपल्याला जवळपास 5 ते 10 मिनटासाठी आपल्याला हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे. सुरुवातीला 5 मिनटं तुम्ही हाय फ्लेमवर ठेवा आणि नंतर गॅस कमी करून घ्या. चला तर मग ढोकळा शिजेपर्यंत आपण तडका तयार करूया. तर इथं तडका करण्यासाठी इथं मी गरम तेलामध्ये जवळपास 2 ते 3 चम्मच जिरं, 2 ते 3 चम्मच मोहरी आणि बारीक चिरलेली मिरची आणि कढीपत्ता अशा प्रकारे आपल्याला तडका तयार करून घ्यायचा आहे. तडका अगदी हाय फ्लेमवर कडक असा तडका तयार करून घ्यायचा आहे. सर्व मिरची आणि कढीपत्ता अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तडका तयार करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथं तडका तयार आहे. मी तडक्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पाण्याचा वापर करत नाही आहे. तो अजिबात ह्या ढोकळ्याला पाण्याची गरज नसतो. तर अशा प्रकारे 5 ते 10 मिनटं झालेले आहे. आपला ढोकळा तयार आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा ढोकळा फुगून आलेला आहे. आणि अशा प्रकारे चाकूच्या साहाय्याने मी चेक केलं तर अजिबात इथं कुठल्याही प्रकारचा ढोकळा कच्चा किंवा आतमधून पातळ असा राहिलेला नाही आहे. तरी इथं आपला ढोकळा तयार आहे. अशा प्रकारे मी ढोकळा बाहेर काढून घेतला आहे. तुम्ही बघू शकता अगदी ढोकळा मस्त फ्लफी आणि मस्त असा वरपर्यंत फुगून आलेला आहे. तर अशा प्रकारे चाकूच्या साहाय्याने आपल्याला ढोकळ्याचे काटं थोडे हे काढून घ्यायचे आहे, जेणेकरून ढोकळा निघायला थोडासा सोयीस्कर होईल. चला तर मग अशा प्रकारे इथं मी ढोकळ्याचे काटं छान सैल करून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता ढोकळा अगदी सहज निघत आहे. तर यामध्ये आपल्याला अशा प्रकारे तडका टाकून घ्यायचा आहे. इथं मी आपण जो तयार केलेला जिरा मोहरीचा तडका आहे तो यामध्ये मी टाकून घेतला आहे. चला तर मग इथं तडका टाकून झालेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला चाकूच्या साहाय्याने ढोकळ्याचे असे काप करून घ्यायचे आहे. चला तर मग इथं आपला ढोकळा पण कापून झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा लुसलुसीत आणि मऊसूत असा ढोकळा आपला तयार झालेला आहे. हे बघा अगदी सहज चाकूच्या साहाय्याने आपण अशा प्रकारे ढोकळा काढला तरी अजिबात ढोकळा तुटण्याची भीती नसतो. अगदी मस्त आरामात ढोकळा आपोआप निघत आहे. तर अशा प्रकारे चण्याच्या डाळीपासून आणि तांदळाच्या पिठापासून केलेला हा ढोकळा एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी खायला मस्तच वाटतो, मऊ लुसलुसीत आणि कापसासारखा अगदी दिवसभर लुसलुसीत राहतो. अशा प्रकारे इथं मी तुम्हाला हे सर्व ढोकळे अशा प्रकारे काढून दाखवलेले आहे. अगदी ढोकळा मस्त जाळीदार आणि खूप असा मस्त फुगलेला आहे. हे बघा अगदी मस्त अशी याला जाळी तयार झालेली आहे आणि फुगायला पण असं मस्त आलेलं आहे. अगदी फ्लफी अगदी कापसासारखा मऊलूस असा ढोकळा तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे अगदी घरगुती साहित्यामध्ये अगदी कुठल्याही प्रकारचा तामझाम न करता अगदी मऊसूत आपला ढोकळा तयार आहे. तुम्ही बघू शकता एकदम सहज मस्त असा मी इथं ढोकळा तोडून दाखवलेला आहे. तर अगदी मस्त फ्लफी जाळीदार आणि खायला मस्तच असा चवदार झालेला आहे. अगदी खमंग अशी वास सुटलेली आहे. अगदी मस्त हलका फुलका झालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथं ढोकळा बनवण्याची अगदी साधीशी रेसिपी तुम्हाला आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.